ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आज मी तुमच्यासोबत जो अनुभव शेअर करणार आहे त्यात आपल्यावर आलेले संकट किंवा परिस्थिती प्रसंग कितीही बिकट असू द्या, त्यातून परमपूज्य आईच कसं सदैव आपले रक्षक बनून आपले संरक्षण करतात हे दिसून येते. ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य आईंची लीला आगात. ती लीला त्यातल्या एका लीलेचे मी वर्णन करीत आहे. माझी आई मला नेहमी सांगायची की तू परमपूज्य आईंची बालोपासना वाच. मी तिला म्हटलं की मला अगदी मनापासून जेव्हा वाचावीशी वाटेल तेव्हा मी वाचीन आणि तेव्हा ते वाचन भावपूर्ण असेल. आणि एके दिवशी मी तो माझ्या दृष्टीने दुर्मिळ असा योग जुळून आला. मी मनापासून बालोपासना वाचली आणि कॉलेजला जायची तयारी केली आणि नेहमीप्रमाणे बससाठी म्हणून फक्त 8 आणे बरोबर घेतले होते. बसमध्ये चढल्यावर मला पहिल्यांदाच आमच्या प्राध्यापिका भेटल्या. त्या विक्रोळीत राहतात हे त्याच दिवशी मला समजले. आम्ही दोघी गप्पा गोष्टी करीत गेलो. लोकलमध्येही एकच डब्यात बसलो. मध्ये असे समजले की ही लोकल पुढे थांबणार नाही. पुढे लोकल अपघात झाला आहे, त्यामुळे ही लोकल पुढे थांबणार नाही. त्यामुळे विद्याविहार कॉलेज जिथे आहे तिथे थांबणार नाही. आता काय करायचे हा प्रश्न मला पडला. मी व प्राध्यापिका आम्ही कुर्ल्याला उतरलो. माझ्याजवळ एकही पैसा नव्हता. मी त्यांच्याबरोबरच चालत राहिले. तेव्हा त्या म्हणाल्या की आपण रिक्षाने जाऊ. पैशांबद्दल त्यांनी मला अजिबात विचारले नाही. रिक्षाने जाऊ. रिक्षाचे पैसे त्यांनीच दिले. एवढेच नव्हे तर मला 10 रुपये दिले व म्हणले की जाताना जर गाड्यांचा घोळ झाला असेल तर तू रिक्षाने जा. खरोखरच त्यांच्या रूपात परमपूज्य आईच असाव्यात असे मला क्षणभर वाटले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कधीही न भेटलेल्या माझ्या प्राध्यापिका मला बसमध्ये भेटल्या नसत्या तर मी काय केले असते. माझ्याजवळ बस भाड्याशिवाय अजिबात पैसे नव्हते आणि दुसरे ओळखीचेही कोणीच माझ्याबरोबर नव्हते. कुर्ल्याला उतरावे लागल्यावर मी काय करू शकले असते याची जाणीव ठेवून परमपूज्य आईंनीच माझी त्या प्राध्यापिकाबाईंशी भेट करून दिली. शेवटी विचार आला, परमपूज्य आईंची लीला आगाध आहे. त्या सर्व साक्षी सर्वज्ञ आहेत याची प्रचिती आली. आश्चर्य म्हणजे त्या प्राध्यापिका मला कॉलेजशिवाय इतर कुठेही बस लोकलमध्ये नंतर व आधी कधीही भेटल्या नाहीत. भावभक्तीचा संगम होता चरणी मातेच्या करिता अर्पण. करतील त्या आपत्तीत रक्षण काय वर्णू मी लीला त्यांची. मनचक्षुंनी अनुभव भक्ता तीच भक्ती होईल पावन. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.